बघा किती छान अशी आमटी हरभऱ्याची तयार झाली आहे। खूप चविष्ट लागते, ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते। बघा किती छान अशी भाजी खूप छान झाली आहे, हरभऱ्याच्या चण्याची भाजी। तर चला बनवूया हिरव्या हरभऱ्याच्या दाण्याची भाजी। तर हरभऱ्याची भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप छान लागते। चला तर बनवूया। तर मी हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी मी हरभरे घेतले व्यवस्थित निवडून। तर आता हे हरभरे मी असे व्यवस्थित निवडून घेतले। हरभऱ्याची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, मी हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक छोट्या, आणि लसूण पात घेतली, कोथिंबीर घेतली हिरवी मस्त अशी। तर चला बनवूया मस्त अशी तरीवाली छान एक नंबर लागणारी हरभऱ्याची आमटी। तर हरभऱ्याची आमटी मी बनवण्यासाठी तव्या तापवून घेतला। आता तव्यावरती मी हे हरभरे मस्त असे खमंग भाजून घेते। तर बघा असे डाग पडले की हरभरे भाजले जातात। तर अशा हरभरे मस्त खुसखुशीत भाजून घ्यायचे। ही भाजी आमटी खूप छान लागते खायला। तर आता ही भाजी मी थंड होऊन घेते। सोले थंड झाली की याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण पात आणि कोथिंबीर टाकायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची। तर ही हरभऱ्याची आमटी ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत खूप टेस्टी लागते। याच्यावरती हिरवी कोथिंबीर म्हटलं, कोथिंबीरीने तर खूप छान चव येते। तर मी गॅसवरती कढई तापवून घेतली। कढई चांगली तापू द्यायची, जिरं मोहरीचा तडका टाकून घ्यायचा, नंतर हिरवी कोथिंबीर टाकायची, लसूण पात टाकायची थोडीशी वरतून, आणि 2 मिनिटं तेलामध्ये भाजून घ्यायची। याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट बनवली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची। तर ही आमटी अशी रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। तर आता ही भाजी टाकून घेतली। आता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते थोडंसं। तुम्हाला जेवढी भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी टाका। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, याला मस्त अशी उकळी फुटू द्यायची। तर खूप छान लागते ही, आणि एकदा खालून मन भरत नाही, परत परत बनवावीशी वाटते। इतकी छान ही आमटी बनून तयार होते। नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्त उकळी फुटू द्यायची, आणि मस्त भातासोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत खा, खूप छान लागते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे आभार मानते। धन्यवाद।